अतिशय लहान वयात तुमच्यावर मोठी जबाबदारी पडली आणि वडिलांनी तुम्ही 7वी पास झालाय असा शब्द ऐकल्यावर प्राण सोडला आणि तुमच्यावरची जी 5 भावंडांची आईची जबाबदारी होती ती तुम्ही म्हणजे आपण पार पाडली याचा एक आनंद जो झाला तो एक आनंदाश्रू आणि सगळ्या ह्याचे म्हणजे आपण एक जबाबदारीतून एक कर्तव्यपूर्तीतनं पूर्ण झालो. आई वडिलांचा अपराप्रपंच पूर्णत्वाला नेला त्याचा आनंद आणि कृतज्ञता आजही माझ्या मनात पूर्णपणे जागी आहे. बापूसाहेब तुम्ही लग्नाच्या सगळ्या आठवणी सांगितल्या. आपण साधारण 48 हा जो काळ आहे या काळात येतोय. या काळात गुरुजींचा एक दौरा असा गाजला होता आणि तेव्हा दगडफेक वगैरे असं कोल्हापूर सांगलीचं झालं होतं. फार मोठा एक आहे. तर 28 साली बंदी घातल्यानंतर 49 साली काय होती ती जून जुलैमध्ये उठली आणि त्यानंतर गुरुजींचे देशभर दौरे चालू झाले. या दौऱ्यामध्ये 5 नोव्हेंबर 1949ला गुरुजींचा दौरा सांगली कोल्हापूर असा होता. पुण्याहून रेल्वे निघणे, सकाळी 8ला कोल्हापूर, अंबाबाईचं दर्शन, आणखीन तिथून सांगली येऊन तिथं सांगलीचा कार्यक्रम असा गुरुजींचा दौरा ठरला होता. पण त्यावेळा गांधी हत्येनंतर जी जाळपोळ झाली होती, संघाचा विरोध जो होता, ब्राह्मण बांधीचा विरोध होता, तो सगळा पुन्हा उफाळून आला आणि त्या विरोधामुळे गुरुजींचा दौरा होऊन देणार नाही असं त्यावेळचं वातावरण निर्माण झालं. त्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. आणखीन कोल्हापूरून सांगली या दोन्ही ठिकाणी प्रचंड दंग्याचं वातावरण तयार झालं. म्हणजे दौऱ्यालाच विरोध, दौऱ्याला विरोध आणि त्यावेळच्या भाषेप्रमाणे दाढीवाल्याचा दौरा होऊन देणार नाही हा सगळा तिथं होता. आम्ही घोषबाग म्हणून होतो आणि कोल्हापूरला स्टेशनवर उतरल्यानंतर गुरुजींना सरसंघचालक प्रणाम द्यायचा होता. त्यामुळे घोषबाग सांगलीचा आम्ही कोल्हापूरला तिथं घोष वाजवण्याकरता गेलेलो होतो. 8ला गुरुजी आले, रेल्वे पुण्याहून जे स्टेज केलं होतं ट्रकला ट्रक जोडून त्याच्यातून उभं राहिले. समोरच्या बाजूला काभा लिमये आणखीन बाबा भिडे उभे राहिले कारण धोंडेबेग चालू झालेली होती. मधल्या मैदानाचे स्वयंसेवक उभे होते आणि त्याच्या मागं रेल्वेच्या तटाच्या बाहेरच्या बाजूनं दगडांचा वर्षाव हा शोधा कमी पडेल इतका पाऊस पडत होता सारखा दगडांचा. त्यामध्ये सरसंघचालक प्रणाम झाला. 2 धोंडे आले, ते बाबा भिडेने आणखीन कागावालवेने अशा हातांना तटून बाजूला केले. सरसंघचालक प्रणाम झाला, प्रार्थना झाली आणि विसर्जन झालं संघाचं. आणि मग पोलिसांनी तुफान लाठी हल्ला करून बाहेरची गर्दी पांगवली. गुरुजींना तिथून बाहेर काढलं. भाजींच्याकडे जाऊन प्राथमिक सेवा पंचाकडे जाऊन गुरुजी अंबाबाईचं दर्शन घेतलं. पोलीस बंदोबस्त सगळे कार्यक्रम झाले. पुन्हा भाजींच्याकडे गेले आणि सांगलीला निघाले. भालजींनी स्वतःची गाडी त्यांना दिली गुरुजींना आणि ड्रायव्हरला सांगितलं तुझ्या गाडीखाली किती लोक जातील याचा हिशोब तू मनात आणतो. तुझ्या 3 पिढ्या सांभाळतो, पण गाडी इथनं बाणासारखी सोडायची, ती काभालेबाईंच्या घरात थांबवायची. पण त्याच्या आधीच ह्या अंकलीच्या पुलापासून सांगलीच्या संबंध भावी नाट्यमंदिरापर्यंत दोन्ही बाजून एवढी प्रचंड गर्दी झालेली होती की कुठं काय होईल काय पत्ता नाही. सगळी लोकांच्या हातात धोंडे होते, काठ्या होत्या, लाठ्या होत्या, काय होता, धोंडेपेक्षा जाणं येणं चालू होती, वाहतूक बंद पडली होती. तणावाची स्थिती होती, अतिशय टोकाच्या तणावाची स्थिती होती. आणखीन गुरूंच्या जीवाला प्राणाला धोका आहे का असा विचार करावा इथपर्यंत ती टोकाची स्थिती होती. त्या अंकलीपूर उतरल्यावर गाडीत लोकांनी बाबांनी सजेशन केले, बाबा भिडेने, की मिरजेच्या बाजून आज चांगली जाऊया म्हणून. गुरुजी म्हणते नाही, जे काय व्हायचं यार ठरलेलं रस्ता बदलणार नाही, या रस्त्याने जे काय व्हायचं होईल. आणि मग गुरूंची गाडी आली आणि ती अक्षरशः वाढते, अरे ह्या दाढीला दिसतोय रे म्हणायच्या ती गाडी 25 फूट पुढे गेली असते. पुन्हा मला धोंडे प्रचंड पाऊस पडत होता. अशा धोंड्याच्या वर्षावतनं वाट काढत 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 ती गाडी 12 सुटली आणि बरोबर काभालेबाईंच्या घरापर्यंत आल्यानंतर पोलिसांनी पूर्ण त्या गाडीचा ताबा घेतला आणि तिथून तो गुरूंचा दिव्य प्रवास जो होता, कारण त्या प्रवासात आम्ही इतका दिव्य का म्हणता की त्याच्या आधी आमची घोषवाची गाडी आली होती आणि त्यात आमच्या ते ढोरज होते यार कुलकर्णी, ते दाढीवाले होते. अरे हे दाढीवाला दिसतो रे ह्याच गाडीतून आमच्या धोंडाचा वर्षा पूर्ण. त्यामुळे तो धोंडाचा वर्षा किती प्रचंड होता त्याचा आम्ही आमच्या गाडीवर अनुभव घेतला होता. तो गुरुजी त्या दिव्यातनं आले, हे फार मोठं हे होतं. मग नंतर कार्यक्रम बंदी घ्यायला म्हणून मोर्चे गावावर निघाले होते, पण
कलेक्टर त्यावर ते 5 चिरमुगुंद त्यांनी सांगितलं खाजगी कार्यक्रम आहे, मी बंदी घालणार नाही. आणि पोलीस बंदोबस्तात गुरुजींचे कार्यक्रम ठरल्याप्रमाणे लोकांच्यावर चहापान गजान मिलमध्ये झालं. आणखीन परत आल्यानंतर 22 आठवडा कार्यक्रम झाला आणि पूर्णपणे कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रम 22 आठवड्यामध्ये त्यावेळी ते मंदिर बांधलेलं नव्हतं, मोकळं मैदान होतं, पूर्णपणे फुल मैदान भरलेलं होतं. आणखीन कार्यक्रम संपला, गुरुजींचं भाषण उत्तम झालं. झाल्यानंतर चिरमुकुंद जे कलेक्टर होते ते ह्याच्यावर उपस्थित चढले, व्यासपीठावर माईक घेतला होता. त्यांनी सांगितलं, मी पाज चिरमुकुंद सांगलीचा कलेक्टर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट बोलतोय. मी आता 146 कलम पुकारलेलं आहे. बाहेर प्रचंड गर्दी आहे, लोकांचा लोंढा आहे, अशांतता वातावरण आहे. बाहेर लाठी हल्ला करून गर्दी पूर्ण पांगविल्यानंतर तुम्हा लोकांना धोका नाही अशी स्थिती निर्माण केल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा येऊन सांगेन बाहेर पडा म्हणून. तोपर्यंत इथून कोणीही हलू नये मैदानातून. आणि मी पुन्हा एकदा जाहीर करतो की आज डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मी 146 कलम पुकारलेलं आहे. जाताना दंड तुमचे इथं ठेवून जावा, हातात घेऊ नका. इतकं सांगून ते बाहेर गेले. बाहेर पुन्हा 4 दिवसांनी लाठी हल्ला केला, लोक पांगविले. 1 तास आम्ही जवळ मैदानात बसून होतो. 1 तासापर्यंत सांगितलं की बाहेरचा धोका संपलाय, आता तुम्ही आमची घरोघरी जावा. असा हा गुरुजींचा दिव्य प्रवास अतिशय झाला. त्यावेळेस आम्ही तो सगळा प्रकार अनुभवला आहे, जवळनं बघितलाय. नाही त्यात तुम्ही होतो. सौभाग्य होता. हो. तुम्ही घोष पथकात होता आणि गाडीतूनच धोंडे खात खात आम्ही पण होतो त्यावर. पण जीवावरचं संकट होतं आणि त्या अशा संकटातून प्रवास झाला, एवढी गोष्ट खरी. पण नेता कसा असावा, म्हणजे कुठलंही संकट आलं तरी मार्ग नाही बदलणार, त्याचाच झाला. हे नेत्याचं हे होतं पूर्णपर्यंत, आणि ते गुरुजींनी करून दाखवलं. आणि तरी सुद्धा रात्रीच्या वेळेला प्रवासात मिरजेनं बसलं तर धोका आहे लक्षात घेऊन चिरमुने कलेक्टरने बंदोबस्त केला आणि गाडीतून गुरुजींना नेऊन कराडच्या स्टेशनवर डाव्यात बसवलं आणि तो गुरुजींचा प्रवास सुखरूपपणे पार पडला. पण आम्हाला नंतर कळल्याप्रमाणे होतं की गुरुजींचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल संबंध फार चांगले होते आणि हे जे वातावरण आहे हे वातावरण त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे गृहमंत्र्यांचे सांगली कोल्हापूरच्या कलेक्टरना निरोप आलेले होते की गोळकोरी दौऱ्यावर येत आहेत, जीवाला धोका आहे, दंगे होणार आहे, हे सगळं लक्षात घ्या. पण त्यांचा दौरा यशस्वी झाला पाहिजे, दंगे मोडून काढले पाहिजे, अशा पद्धतीचे सूचना आलेल्या होत्या, असं एक कळलेलं होतं. पण हे केलंय रे, इतकं चांगलं केलं. आणि पोलिसांना सुद्धा 48 सालापासून थोडा तसा म्हणजे ह्या सगळ्याचा सराव पण झालेला झाला. त्यामुळं वातावरणाची कोण कुठं आहे काय याची सगळी कल्पना असणार आहे. गुरुजींच्या तुम्ही या सगळ्या आठवणी सांगितल्या. याच काळात स्वातंत्र्य मिळालं असं पण म्हटलं आहे. स्वातंत्र्याची पाठ झाली, हे झालं. त्या काळातली आम्ही आता फ्रीडम ॲट मिडनाईट किंवा अशी जी पुस्तकं वाचतोय की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळ्या देशभर विशेषतः फाळणी झाल्यानंतर ज्या कतली वगैरे झाल्या त्यात तुम्ही काय त्याचे साक्षीदार नसणार, पण त्यावेळचं वातावरण किंवा त्यावेळी येणारे पेपरमधल्या गोष्टी किंवा रेडिओवरनं समजणाऱ्या गोष्टी ह्या काय होत्या? त्यावेळा सगळ्या वातावरणाची चीड अंगात फार होती की देश आम्ही स्वतंत्र झालोय. कसंही झालं ते या देशाचं नाव हिंदुस्थान आहे आणि हिंदू लोकांनी मुसलमानांना सामावून घ्यावं न घ्यावं वेगळा भाग आहे. पण ज्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे, ज्या देशाची पहिल्यापासूनची परंपरा हिंदूंची आहे, त्या देशामध्ये हिंदूंच्या कतली होत आहेत, नग्न बायकांच्या धेंडी निघत आहेत, लोकांना मुलं अशी हवेत फेकून खाली आपटून मारली जात आहेत. आणखीन कोणी त्याला प्रतिकार करू शकत नाही, सरकारही काही करत नाही. ही स्थिती होती. ही सगळी पेपरमधून येत होती. लोक असे संतापले होते, ठिकठिकाणी उलटे दंगे होते. विशेषतः बिहारमध्ये त्याला दंगा फार मोठा झाला, हिंदूने प्रतिकार केला म्हणून. तेव्हा पंडित नेहरूने बॉम्ब हल्ला करा बिहार म्हणून सांगितलं. त्यामुळे त्यावरनं वातावरण आणखी तापलं की मुसलमान दंगे केले तर नेहरू काय बोलले नाहीत, हिंदूंनी दंगा केला तर बॉम्ब हल्ला करा म्हणतात. त्यावरून आणखी देश चिघळला होता. पण एक गोष्ट सांगावची असेल, खरी असेल, काय असेल, निर्वासितांचे दिल्लीच्या सगळ्या परिसरामध्ये निर्वासितांचे तंबू मारलेले होते. निर्वासितांचे लोंढे येत होते गाड्यातनं, सिंध प्रांतातनं सगळे, पूर्व पाकिस्तानमधून सगळे लोक येत होते. आणखीन काही व्यवस्था नाहीत म्हणून निर्वासितांच्या कॅम्पमध्ये दंगे होत होते.
तर नेहरू एकदा त्यांची बहीण कृष्णा हाथीसिंग होती, त्याला घेऊन ते बघायला गेले. तर दंगा कशाला करताय, शांत राहा, आमकं राहा तमकं राहा. तर एका कोणी व्यवस्थेने उत्तर न देता कृष्णा हाथीसिंगचा हात धरला. तर नेहरू चिडले एकदम, बहिणीचा हात धरला म्हणून. हा म्हणजे तुम्ही जे चिडला ना ते म्हणलं आमच्या बायका कत्ती झाल्या, तेच आमचंही कारण आहे म्हणून. तेच दुःख आहे. तेच दुःख आमचं आहे, त्यामुळे आम्ही शांत कशी राहायचं तुम्हीच सांगा. इतकं ते टोकाचं वातावरण होतंय. कदाचित ही सांगावीची गोष्ट असू शकेल, असं घडलं असेल असं नाहीये, पण वातावरण इतकं होतं की आपल्या आया बहिणींची कत्तल होती, आया बहिणींची बेआबरू होती, आया बहिणी पळल्या जात आहेत. आणखीन आमचं सरकार, आम्ही सुद्धा काही करते म्हणून हतबलपणे बसतोय. याचा एक अतिशय दुःखाचा विषादाचा हे होता. तो भाग त्या संबंध देशभर होता भयंकर. आणि आम्ही स्वातंत्र्य मिळाले पण आम्ही अपमानित आहोत, हा अतिशय भावना संबंध देशभर होती. आणि त्यामुळं लोक आनंद फार उत्साहानं स्वातंत्र्य मनापासून स्वागत केलं असं नाही. स्वातंत्र्य एक स्वागत सावरकरने केलं, ते इतिहासात नमूद करण्यासारखं आहे. स्वातंत्र्य सावरकर स्वतः हिंदू महासभावादी होते, भगवा ध्वजाचे अभिमानी होते. पण ज्याशी स्वातंत्र्य घोषित झालं त्याशी त्यांनी दादरला जे त्यांचं सावरकर निवास आहे त्याच्यावर तिरंगी झेंडा लावला होता. सावरकरांच्या घरावर तिरंगी झेंडा, ज्यांनी जन्मभर तिरंगी झेंड्याला विरोध केला, हा असा कसा, ह्याच्यावर तिथं पहिले चर्चा सुरू झाल्या. आणि मग काही लोकांना विचारलं सावरकरांना की तुम्ही जन्मभर भगवा झेंडा घेऊन हिंदू महासभावून फिरला आणि तिरंगी झेंडा कसा करावा. ते म्हणते आज हा तिरंगी, सावरकर उत्तर इतिहासात नोंद करण्यासारखं आहे. सावरकर म्हणाले हा आज भगवा झेंडा आहे, तिरंगी झेंडा नाही आहे, हा आज राष्ट्रध्वज आहे. माझ्या लोकसभेनं हा राष्ट्रध्वज मान्य केलेला ध्वज आहे आणि तो राष्ट्रध्वज म्हणून उभारला आहे. आणि माझी हे आहे म्हटले, मनाची एवढी खात्री आहे की ठीक आहे म्हटले, आज आम्हाला पाकिस्तान द्यावं लागल्याकडनं 5% हिंदुस्थान प्रथमच 2000 वर्षांनंतर स्वतंत्र होतंय. कोणती तिथं राजा म्हणून स्वतंत्र बसतोय, दिल्लीला आमचा सिंहासन स्थापन होतंय. ही सुद्धा इतिहासात एक नोंद आहे की 5% हिंदुस्थान 50% हिंदुस्थान एकत्रित आलाय, स्वतंत्र झालाय आणि या देशाला कोणतरी राजा स्वतःच निर्माण झालाय. हा इतिहास फार मोठा इतिहास आहे. आणि माझी खात्री आहे की मी तो तिरंगी झेंडा लावलाय, तो राष्ट्रध्वज असल्याकारणानं माझ्या पुढच्या पिढीवर विश्वास आहे. माझी पुढची पिढी उरलेलं 5% हिंदुस्थान तो जिंकेल आणि परत अखंड भारत निर्माण होईल, या विश्वासानं मी हा राष्ट्रध्वज लावलेला आहे. हे जे उत्तर आहे सावरकरांचं, हे उत्तर इतिहासाला साक्ष देणारं, इतिहास प्रेरणादायक उत्तर आहे. पुढच्या पिढीनं ह्याची दखल फार मोठ्या प्रमाणात घेतली पाहिजे. सगळ्याच त्या रोमहर्षक अशा सगळ्या घटना आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात द्वैभाषिक राज्य स्थापन झालं. त्याचे काय म्हणजे, आणि त्यातच संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला, त्या काय आठवणी आहेत? लढा सुरू झाला त्याला 2 कारणं झाली. एक तर आंध्र आणि तेलंगणा, आंध्र आणखीन तामिळनाडू हे वेगळे भाव आहेत. स्वातंत्र्यानंतर ते आंदोलन तिथं पहिल्यांदा सुरू झालं. भाषिक राज्याचं आंदोलन तिकडे सुरू झालं आणि पहिल्यांदा नेहरूंना नाही म्हणून सांगितलं. त्यामुळे पोट्टी श्रीरामुलूंनी उपोषणात बसले आणि पोट्टी श्रीरामुलू उपोषणात त्यांनी देहार्पण झालं. त्यामुळे तो दंगा जो उफाळून आला, त्या दंग्यातनं तेलंगण आणखी आंध्र वेगळी राज्य झाली, हैदराबादला नवीन राजधानी झाली. त्यातून महाराष्ट्र राज्य वेगळं झालं पाहिजे, कारण महाराष्ट्र राज्य ज्यावेळेस हिंदुस्थान स्वतंत्र राज्य होतं, मुंबई राज्य जे होतं, त्यातलं मुंबई राज्य पूर्वीच्या पाकिस्तानात गेला, सिंध प्रांत वगळला, तर संबंध गुजरात, संबंध महाराष्ट्र आणि खालचे बेळगाव, कारवार, विजापूर, धारवाड हे 4 जिल्हे, असा सगळा महाराष्ट्र राज्य एकत्रित त्यावेळेस होतं. मुंबई राज्य त्याला म्हणत होते, ते एकत्रित होतं. त्यामुळं मराठी राज्य, भाषिकांचं राज्य वेगळं झालं पाहिजे, हा त्यातला भाग आला. मधल्या काळात जेव्हा आंदोलन पेटलं, सुरू झालं, त्यावेळेला हैदराबाद ऍक्शन वल्लभभाई पटेलने घेतली आणि हैदराबादचे भाषिक तुकडे ऑटोमॅटिक झाले. मराठवाडा मराठी भाषा म्हणून इकडे आला. त्यानंतर तेलंगणाला तेलंगणाचा भाग गेला, तामिळनाडूला तामिळचा भाग गेला, कर्नाटकाला कांद्रीचा भाग निघून गेला. त्यामुळं आलेल्या मराठवाड्यासह विदर्भाच्या भागासह मराठी भाग झाला पाहिजे, ह्या लोकांच्या अंतःप्रेरणा सहजी निर्माण झालेल्या होत्या. आणि त्यामध्ये पोट्टी श्रीरामुलूच्या ह्याच्यामुळे तो आंध्र निर्माण झाला, त्याच्यामुळे त्याला आणखी चालना मिळाली. ही चालनेला
जे असंतोष वाढला तो की मुंबई ही याच्यापासून तोडायची महाराष्ट्रापासून. आणखीन मुंबईसह गुजरात आणि मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्र असं राज्य करण्याची ज्या काय हालचाली चालल्या त्या दिसत होत्या स्पष्टपणे. मोरारजी देसाई त्याच्या मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे हालचाली दिसून असल्या कारणानं मुंबई सोडणार नाही आणि मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे ही एकदा आचार्याने घोषणा केली. त्याला डांगेने भर घातली, एसएमसीने भर घातली, विरोधी पक्ष त्यात आले, स्थानिक काँग्रेसवाले असंतुष्ट होते, ते बाहेर बोलत नसते तेही त्या सामील झाले आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे, भाषिक झालंच पाहिजे, मराठवाडा सह झालं पाहिजे, भालकी सह झालं पाहिजे ह्या घोषणा वाढल्या आणि भालकी त्यातनं ते आंदोलन कारवारसह पेटलं. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. ते सगळं आंदोलन पेटलं. ह्या काळामध्ये आणखी काय वृत्तपत्राच्या ह्याच्यात नंतर आपण उद्या लिहू भारताचं, पण ह्या काळामध्ये बेळगावचा तरुण भारत, नागपूरचा भारत आदेश, आदेश, बेळगावचा तरुण भारत, आणखीन हैदराबादहून निघणारा मराठवाडा, ह्या 3 पेपरने आम्हाला महाराष्ट्र जॉईन व्हायचं आहे याच्याकरता म्हणून त्याने अतिशय चांगलं लिखाण केलं. त्याही प्रेरणा त्या काळापासून होत्या आणि त्यामुळं ज्यावेळा मुंबईचा महाराष्ट्र झाला पाहिजे ह्याच्याकरता मुंबईला महामोर्चा निघाला. मोरारजींनी त्या 303 गोळ्यांचा बंदुका झाडा म्हणून सांगितलं आणि 105 हुतात्मे मेले. त्या दिवशी महाराष्ट्राचं पूर्णपणे पेटून उठला आणि मग त्यातून आंदोलन जे पेटलं ते द्विभाषिकावर जेव्हा झालं त्यावेळा सुद्धा ते आंदोलन चालूच होतं. द्विभाषिक स्थापन करण्याचं काम मोरारजीभाईंना पेलत नाही म्हटलं म्हणून यशवंतराव चव्हाणांनी जबाबदारी घेतली. द्विभाषिक मुख्यमंत्री झाले पण यशवंतराव सुद्धा फिरता आलं नाही. निषेधाचे मोर्चे त्यांच्या निघाले, त्यांच्या जाहीर सभा होता आलेल्या नाहीत. आणखीन त्यामुळं द्विभाषिक मोडा गुजरातला गुजरात द्या पण मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून ते आंदोलन आणखी नवीन वळण आलं आणि त्यानंतर मग ते 60 साली पंडित नेहरू एकदा मान्य केल्यानंतर 60 साली महाराष्ट्र स्थापन झाला. पण साधारणपणे 54 ते 60 हा महाराष्ट्र काळ जो आहे हा कालखंड महाराष्ट्राची अस्मिता जागृत करणारा अतिशय प्रकारचा मराठी अस्मिता म्हणतात. आज जो सगळा मराठी महाराष्ट्र अस्मिता अस्मिता जी जगली ती तिथं जगली आणि त्यामुळे आजचा महाराष्ट्र हा चांगल्या पद्धतीने जगतोय, उत्पन्न होतोय. ह्या काळात ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला सेवा दिल्या, राजकीय पुढारी म्हणून, सामाजिक पुढारी म्हणून, वैचारिक पुढारी म्हणून, कारण जो महाराष्ट्र करार झाला नागपूर करार झाला, हा करार करून देण्यामध्ये पत्रकार या नात्यानं गौतम माडखोळकरने सर्वात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे अनेकांचे हात त्याला लागले आणि त्यामुळं महाराष्ट्र झालेला आहे. आणि हे आंदोलन भाषिक आंदोलनात महाराष्ट्र आंदोलन हे सर्वात महत्वाचं आणि न्याय देत नसाल तर न्याय आम्ही हिसकावून घेऊ हे दाखवून देणारं आंदोलन म्हणजे महाराष्ट्र आंदोलन होतं. नागपूर करारामुळेच विधिमंडळाचं एक अधिवेशन नागपूरला करायचं असं त्या करारात नमूद आहे. ठरलं होतं त्यामुळे ते आजपर्यंत होत आहे. ती परंपरा आज पण आणि उपराजधानीचा दर्जा नागपूरला दिलेला त्या करारातल्या नमुद्याप्रमाणे आजही महाराष्ट्राची जे वाटचाल आहे ती त्याप्रमाणे चालते. एक अधिवेशन नागपूरला आणि एक मंत्रिमंडळ बैठक औरंगाबादला, हे दोन्ही गोष्टी आजही पाळल्या जात आहेत. बापूसाहेब, हा सगळा जो काळ होता तेव्हा रेडिओ वगैरे माध्यमं होती, टीव्ही वगैरे हा नव्हता ह्याच्यातलं, पण त्या काळात सभा प्रचंड गाजायच्या. म्हणजे आणीबाणीनंतर तर खूपच गाजल्या. पण ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सुद्धा नाना पाटील असतील, सका पाटील असतील, यशवंतराव चव्हाण असतील, शंकरराव मोरे होते, शंकरराव मोरे, कॉम्रेड सभाबद्दल काय सांगाल तुम्ही? ह्या सभांबद्दल काय सांगाल? सभा म्हणजे त्यावेळेला 2 गोष्टी होत्या. हे फरडे वक्ते होते, विषयाची मांडणी तारफार समोरच्या माणसाला जणू का त्याच्या अंगावरचे कपडे काढतोय अशा पद्धतीने ते भाषण करत होते. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा प्रश्न हा शिवरायाचा महाराष्ट्र म्हणून तो भावनिक प्रश्नही होता. आणखीन पुन्हा 105 लोकांचे हुतात्मे झाल्या कारणानं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची अस्मिता अंतःकरणानं हलवली गेली होती की आमच्या राज्यात आमचाच मुख्यमंत्री गोळ्या झाडतो आणि 105 हुतात्मे होते, एकच तर राज्य आहे आपलं. आणि त्यामुळे जो पेटून होता त्यामुळं ही नावं त्यावेळा नेतृत्वाला आघाडीवर होती.
त्यात कामरेड डांगे होते, एस.एम. जोशी होते, शंकरराव मोरे होते, आचार्य अत्रे होते. ही सगळी नावं होती. एस.एम. जोशी होते. आणि त्यामुळे ही नावं, ह्यांची सभा म्हटलं की गर्दी. लोकांना त्यावेळा बाकीची घरातली साधनही नव्हती फारशी ऐकायची, करमणुकीची आज जी आहेत ती नव्हती. पण तरीसुद्धा लोकांना माझा महाराष्ट्र झालाच पाहिजे, मुंबईसह झालाच पाहिजे, माझी राजधानी मुंबई असलीच पाहिजे, या भावनाशी इतके जोडलेले होते की ह्या नाना पाटील हे तर त्याला अगदी परमोच्च भाषणं करणारे होते. आणि नाना पाटील भाषण फार विनोदी असायचं, बोत्र विनोदी असायचं. अरे यशवंता, तुझं माझं काय बांधाला बांध आहे का, आडेला आडं आहे रे, पण शिवाजी तुझा माझा बाप एकच आहे की रे, अशा पद्धतीने भाषण करायचे. तुम्ही नाना पाटलांची भाषणं ऐकली? खूप भाषणं ऐकलेली आहेत. आणि त्याच्यामुळंच ही जे अंतःकरणाला पीळ पाडणारी भाषणं होती, त्यामुळे ह्यांच्या सभेला अतिशय गर्दी होत होती. आचार्यात्रे आशाई सभेमध्ये अतिशय त्यांच्या त्या भाषेप्रमाणे भाषणं करायचे. म्हाताऱ्या बाईच्या एखाद्या विरोधी काँग्रेसची प्रचार तिथं प्रचार गेले आचार्यात्रे. ओ काय हो, या काँग्रेसला किती शिकवायचं, ही बाई आमच्याबरोबर उभी केली, नाव घेत नव्हते, मग बाई आमच्यावर उभी केली, उमेदवार म्हणून बघा, काँग्रेस उमेदवार. आता 60 वर्ष बाईला काय उमेदवार असणार हो. पण ही भाषणाची त्या पद्धती होती ना, त्या पद्धतीमुळं लोकांना माझ्या मनात ज्या भावना आहेत त्या भावना कोणती तडफडून मांडतोय, म्हणजे लोकांच्या मनातलं बोलतोय. माझ्या मनात जे आहे जे मला शब्दात उचलता येत नाही तो त्याच्या मोठ्या आवाजात बोलतोय. त्यामुळे लोक अतिशय ह्या सभाला प्रचंड गर्दी करत होते. आणि ती गर्दी खेचत असल्या कारणानं काँग्रेसवाल्यांच्या सभेला माणसं मिळायची अशी स्थिती त्यावेळेला झाली होती. त्यामुळे काँग्रेसच्या सभा नाहीत, आणखीन ह्यांच्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सभाला प्रचंड गर्दी, माणसं बसायला जागा नाही, असं होतं वातावरण. आणि त्या वातावरणामध्ये संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. हा सगळा स्वातंत्र्य लढा आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. यात साहित्यिक, शाहीर, कवी यांचंही मोठं योगदान आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं नाव घ्यायचं, अण्णाभाऊ साठेंचं आहे, अमर शेख वगैरे, शाहीर अमर शेखचं आहे. आपल्याकडे दीक्षित किंवा शाहीर गद दीक्षित, शाहीर रघुनाथ दीक्षित हे सगळे होते. सगळ्या फार मोठी देणगी आहे. गदी माडगुळकरांचं सुद्धा, म्हणजे गदी माडगुळकर आहे, शाहीर शंकरराव निकम, गदी माडगुळकर काव्य करायला निकमाने गायचं, हे सगळं अगदी हे होत होतं. तो वातावरण असं म्हणजे जे स्वातंत्र्य वातावरण होतं ते पुन्हा महाराष्ट्राच्या निर्मितीचं वातावरण तयार होतं की माझा महाराष्ट्र झालाच पाहिजे. बापूसाहेब, याच काळात म्हणजे तुम्ही संघाच्या संबंधित सगळा होता की एक वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन राजकीय पक्ष आपला असावा म्हणून जनसंघाची स्थापना झाली. त्याचा काही इतिहास किंवा त्याच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही जनसंघाचे म्हणजे बॅकबोन म्हणून असा होता, त्या काळातले जरा काही सांगा ना. एक झालं 52 साली पहिल्यांदा ज्या निवडणूक झाल्या, 2 गोष्टी घडल्या. ह्या संबंधी इतिहासात जायचं एक टप्पा आपल्याला आठवावा लागेल की स्वातंत्र्यानंतर घटना समिती निर्माण झाली आणि 26 जानेवारी 1950 घटना संमत झाली. घटनेचा उल्लेख मी 2 अर्थानं करतो की आंबेडकरांचं योगदान मोठं आहे, पण आंबेडकरांनी ह्या घटना समितीबरोबर शेवटचं भाषण करत असताना अतिशय वेदना व्यक्त केलेल्या आहेत. आंबेडकरांनी म्हटलं आहे की घटना मी चांगली केली म्हणून तुम्ही सर्वांनी कौतुक केलं, पण मी आज सर्वात दुःखी माझा आजचा दिवस आहे. का तर कोणतीही घटना चांगली असत नाही आणि कोणतीही घटना वाईट असत नाही. वाईट घटना चांगल्या लोकांच्या हातात पडली तर ती घटना चांगली ठरते आणि चांगली घटना वाईट लोकांच्या हातात पडली तर ती वाईट ठरते. त्यामुळे माझ्या पुढच्या परंपरेमध्ये जे घटना राबविणारे लोक आहेत ते कसे वागतील ह्याची मला आज विवंचना आहे. हा माझा नंबर 1चा दुःखाचा भाग आहे. माझं दुसरं दुःख हे आहे की ठीक आहे, राष्ट्रीय पक्ष येथील लोकशाही होईल, आपण ती मानलेली आहे. लोकशाही मानल्यानंतर मतभेद हे राहणारच आहेत, पण ज्या ज्या राष्ट्रीय प्रश्न असतील, देशाचे प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, त्या वेळेला गटातटाच्या राजकारणाकडे जाऊन, पक्षाच्या राजकारणाकडे जाऊन माझ्या समाजातले नेते राष्ट्रीय प्रश्नाला एकमताने उभं राहतील का हे आज मला सांगता येत नाही. ह्या चिंतेमुळे मला आज चिंता वाटते की मी घटना केलेली आहे, पण माझ्या या घटनेची राबविणारे लोक पुढची पिढी कशी वागेल या चिंतेत मी आता आहे. हा भाग मी एवढ्याकरता सांगितला तरी सुद्धा त्या घटनेत सणान मला आठवते मी त्यामध्ये होतो.
26 जानेवारी 1950ला जेव्हा घटना मंजूर झाली, प्रजासत्ताक दिन साजरा झाला, पहिला त्या प्रजासत्ताक दिनाला सांगलीतले जे अनेक मोहिमेला निघाल्या त्यामध्ये राष्ट्रीय संघाचं पथक घोष विभागासह सामील झालं होतं. पहिल्या प्रजासत्ताक दिवशी आम्ही एकूण समाजाच्या मिरवणुकीमध्ये संघाचा एक विभाग म्हणून मिरवणुकीत आम्ही सामील झालेलो होतो की आज आम्ही प्रजासत्ताक राज्य झालोय आणि हे राज्य ह्यापर्यंत चालू असेल त्याला आमचाही त्या राज्याला प्रणाम आहे. आता तवा होता. हा सगळा संघाचा एक भाग होता. ज्या वेळा जनसंघ स्थापन झाला, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला 50ला झाला, 52 साला पहिल्या निवडणुका लागल्या. आणखीन श्यामाप्रसाद मुखर्जीराव हिंदू महासभेचे नेते म्हणून होते. सावरकर थोडे मागे पडलेले होते वयोमानाप्रमाणे, पण त्यांच्या लक्षात राहिलं श्यामाप्रसाद मुखर्जींच्या की हिंदू महासभा हा एकच पक्ष घेऊन आपण आता देशभर लढू शकत नाहीये. आपल्याला नवा पक्ष, नवे विचार घेऊन उभा केला पाहिजे. म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जी गुरुजींना भेटले की मला तुम्ही काही माणसं द्या आणि नवा पक्षाला मी नवा पक्ष काढतोय, हिंदू महासभा या नावात काम करता येणं अशक्य वाटते मला आणि तो देशभर पसरणार नाही, तर तुम्ही मला संघाची माणसं द्या, मी नवीन पक्ष काढतोय. गुरुजींनी त्याला सांगितलं की मला माणसं किती देत आहे तरी सांगता येत नाही, पण मी तुला 1 वर्ष देतो, त्या माणसाचा उपयोग चांगला केला तर तो मनुष्य तुमचं सगळं काम करू शकेल. आणि गुरुजींनी दीनदयाळ उपाध्यायांचं नाव त्यांना सांगितलं. हा मनुष्य चतुरस्त्र आहे, हुशार आहे, वक्ता उत्तम आहे, सगळ्या भाषावर कमांड आहे, आणखीन संघटन कसं उभं करावं ही त्याच्याकडे कला आहे. हा मनुष्य तू अध्यक्ष ना सेक्रेटरी, मी तो मनुष्य दिला लागा. त्यातनं जनसंघाची स्थापना झाली आणि जनसंघाची स्थापना झाल्यानंतर 52 साली पहिल्यांदा जे काही निवडणुका 2-4 लोक तिकडून उभे केले असते उत्तर भारतातच, त्यामध्ये फक्त श्यामाप्रसाद मुखर्जी एकटे निवडून आले, बाकी कोण निवडून आलं नाही आणि निवडण्याची परिस्थितीही नव्हती. आणि मग हा पक्ष देशभर बांधला पाहिजे, देशभर गेला पाहिजे, म्हणून मग दीनदयाळ उपाध्यायांनी काम चालू केलं. त्यामध्ये ते 1952 सालच्या अखेरला क्या होते या निवडणुका वगैरे वर्ष संपल्यानंतर सांगलीला आले ते